ही संस्कृती, संस्कार, परंपरा मानला जातो. एक समाजाच्या सामाजिक जीवनासाठी, कुटुंब व्यवस्थेसाठी विवाह हा एक अतिशय महत्त्वाचा सोपस्कार मानला जातो. मात्र अलीकडच्या काळामध्ये विवाहाचं जे काही स्वरूप बदललेलं पाहायला मिळत आहे, जो काही विवाहाच्या नावाखाली संस्कृती परंपरेच्या नावाने जो काही धिंगाणा घातला जातो आहे, तर त्यातून आपण नेमकी कुठल्या दिशेनं वाटचाल करतो आहे हे समजून घेणे थोडे अवघड आहे. 30-40 वर्षापूर्वी साधारणतः आपण पाश्चात्य संस्कृतीबद्दल ऐकलं होतं आणि त्या संस्कृतीबद्दल ऐकत असताना त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड घृणा आणि चीड निर्माण व्हायची. मात्र आता त्यांचंच आपण अंधानुकरण करत आहोत आणि लग्नाच्या नावाखाली नको तो धिंगाणा घालत आहोत. लग्नामधला मध्यस्थ हा पारंपरिक दुवा बाजूला फेकून दिला आपण आणि त्याच्या जागा आता मॅट्रिमोनियल साइट्स किंवा विवाह संस्थांनी घेतलेल्या आहेत. विवाह संस्था ह्या पूर्णपणे डेटिंग साइट्स बनलेल्या आहेत. मुलामुलीमध्ये संवाद त्या माध्यमातून होतात. अलीकडच्या काळामध्ये बरेच व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहेत की मुलीसुद्धा दारू पित आहेत. मुलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये या लग्नाच्या माध्यमातून दारूच्या आहारी जात आहेत. लग्नाच्या ठिकाणी नको तो धिंगाणा घालण्याची परंपरा या विवाह संस्थेतून पाहायला मिळते. जे काही आपले कृषी आणि ऋषी संस्कृती आहे, तर त्या संस्कृतीला अनुसरून आपण निसर्गाचं स्वामित्व आणि अस्तित्व आपण स्वीकारलेलं होतं, मानलेलं होतं. मात्र त्याचा पूर्णपणे विसर पाडून एक लग्नाचे साठी मुहूर्त काढले जातात. बरेच बायोडाटा जे काही ग्रुपवर व्हायरल होत असतात, तर त्याच्यावर कुंडली वगैरे, गण, गोत्र इत्यादी अनावश्यक गोष्टी लिहिलेल्या जातात. मात्र त्या दृष्टीने खरंच आपण संस्कृती किंवा परंपरा किंवा संस्कार म्हणून विवाहाकडे बघतो का? 16 संस्कारापैकी 15वा संस्कार हा विवाहाचा संस्कार मानला जातो आणि या संस्काराच्या निमित्ताने आपण नको तो ओंगळवाणं प्रदर्शन मांडत त्याचा धिंगाणा घालतोय. तुम्हाला काय वाटतं ते नक्की आम्हाला कळवा.